इलेक्शन महाराष्ट्र के इलेक्शन होने के बाद एक बयान दिया था कि 6 बजे के बाद का जो वोटिंग है वो कम से कम 76 लाख जो है वोटिंग हो चुका है, 76 लाख वोटिंग हो चुका है, ऐसी उन्होंने जानकारी दी थी। हम लोग ने बीच में इलेक्शन कमीशन से आरटीआई के माध्यम से एक क्वेरी की थी कि बूथ वाइज और कॉन्स्टिट्यूंसी वाइज कितने स्लिप्स डिस्ट्रीब्यूट गए थे, टोकन कितने स्लिप डिस्ट्रीब्यूट गए थे 6 बजे के बाद, उसका विवरण आप दीजिए। इलेक्शन कमीशन के ऑफिस से उसका जवाब आया और कहा कि ये जानकारी हमारे पास नहीं है। दूसरी बात यह है कि जहां पोलिंग वोट और काउंटेड वोट इनमें जब डिफरेंस आता है तो इलेक्शन कमीशन की ही गाइडलाइन है कि रिटर्निंग ऑफिसर ऐसे वक्त में इलेक्शन अनाउंस नहीं कर सकता है, उसको वो पूरा मामला जो है वो इलेक्शन कमीशन के पास भेजना है और इलेक्शन कमीशन जो डायरेक्शन देगा उस डायरेक्शन के मुताबिक उनको फैसला देना होगा, ऐसी एक परिस्थिति है। तो ये 2 मुद्दों पर जो है हम लोग की इलेक्शन रिट पिटीशन दाखिल है और मैं ये मान के चलता हूँ कि आज नोटिस इशू की गई है, सेंट्रल गवर्नमेंट को, यूनियन ऑफ इंडिया को नोटिस इशू की गई है, चीफ इलेक्शन कमीशन को नोटिस इशू की है और महाराष्ट्र के जो इलेक्टोरल ऑफिसर है उनको ये नोटिस इशू कर दी है और कोर्ट ने 2 हफ्ते के अंदर उनसे जवाब मांगा है। 2 हफ्ते के बाद ये दोबारा कोर्ट के सुनवाई पर आ जाएगी और उस वक्त मेरे ख्याल से फाइनल हियरिंग की शुरुआत होगी, ऐसा मुझे लगता है। मैं तमाम राजनीतिक दल महाराष्ट्र के जो है उनसे विनती करता हूं कि हमने जो है ये 75 लाख वोट का इशू जो है वो कोर्ट के सामने लाया हुआ है। राजनीतिक दलों ने भी इसमें इंटरेस्ट लेना चाहिए और एक जॉइंट एक्शन अगर होता है तो मैं मान के चलता हूं कि एक परिस्थिति अच्छी उभरेगी, ऐसी बात है। इलेक्शन कमीशन हमेशा कहता है कि हमने पारदर्शक तरीके से इलेक्शन किया है। मैं उनसे ये रिक्वेस्ट करूंगा कि आपकी जो पारदर्शिता है जिस पर आप दावा कर रहे हो वो कोर्ट के सामने अगर ले आए तो मेरे ख्याल से कोर्ट को भी फैसला देने में आसान होगा, ऐसा मैं मानता हूँ। एक हा 6 नंतर झालेलं मतदान जे आहे त्या संदर्भातला असणारा जो स्लिपचा रेकॉर्ड आहे तो रेकॉर्ड चीफ इलेक्शन कमिशनच्या ऑफिसमधनं जे रिप्लाय मिळालेला आहे तो आमच्याकडे नाही आहे। हा एक इशू आहे आणि दुसरा इशू असा आहे की रिझल्ट्स इलेक्शनचे डिक्लेअर करताना पोल वोट्स आणि काउंटेड वोट्स यांची जुळवणी झाली पाहिजे। यांची जुळवणी झाली नसेल तर मग रिटर्निंग ऑफिसर जे आहेत ते रिटर्निंग ऑफिसरनी तो सगळा दस्तऐवज इलेक्शन कमिशनकडे पाठवला पाहिजे आणि इलेक्शन कमिशन जे डायरेक्शन देईल त्या डायरेक्शनप्रमाणे त्यांनी तो निकाल दिला पाहिजे। आम्ही कोर्टाला सरस तिथे हे म्हणालेलो आहोत की आरओनी म्हणजे रिटर्निंग ऑफिसरनी जिथे जिथे पोल वोट्स आणि काउंटेड वोट्स जुळत नाही आहे ते सगळे मॅटर्स इलेक्शन कमिशनला पाठवलेत का, पाठवणं हे कंपल्सरी आहे का याचं एक्झामिन करावं आणि पाठवले नसतील जिथे जिथे पोल वोट्स आणि काउंटेड वोट्स डिफरन्स आहे तर तिथल्या मतदाराच्या संदर्भातलं किंवा निवडणुकीच्या निकालाच्या संदर्भातलं कोर्टाने योग्य निर्णय घ्यावा असं आम्ही कोर्टापुढे मांडले। कोर्टाने नोटीस इश्यू केलेली आहे। 2 आठवड्याची मुदत दिलेली आहे। 2 आठवड्यानंतर पुन्हा हे बोर्डावरती येईल अशी परिस्थिती आहे, इश्यू करण्यात आलेली आहे। दुसरी जी आहे ती महाराष्ट्राचे इलेक्शन कमिशन जे प्रतिनिधी जे आहेत चीफ इलेक्टोरल ऑफिसर त्यांना असणारं त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि तिसरी नोटीस जी आहे ती युनियन ऑफ इंडिया यांना देण्यात आलेली आहे। तिघांनाही उत्तर देण्याचं असताना सांगितलेलं आहे। मेन मुद्दा मी जसं म्हणालो आहे की 6च्या नंतर झालेलं मतदान हे कसं करून घ्यायचं याच्या संदर्भातली गाईडलाईन त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि ती गाईडलाईन अशी आहे की जेवढी माणसं 6 वाजता लाईनीत उभे असतील त्यातल्या शेवटच्या माणसाला
पहिल्या नंबरचं द्यावं आणि पहिला जो आहे त्याला प्रोग्रेसिव्हली नंबर त्या ठिकाणी देण्यात यावं अशी असणारी परिस्थिती आहे. ती पद्धत फॉलो केली की न केली म्हणून आम्ही असणारा चीफ इलेक्शन कमिशनला पत्र लिहिलं होतं की याची माहिती द्यावी. त्यांनी उत्तर जे दिलेलं आहे की ती माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही. त्याच्यामुळे आता कोर्टाने त्यांच्याकडे ती माहिती उपलब्ध आहे का हे विचारायला सांगितलेलं आहे आणि नसेल तर मग त्या मतदारांचं जे आहे 6 नंतरचं झालं की न झालं हा त्याच्यातला असणारा इश्यू आहे. आम्ही कोर्टाला असं म्हणतोय की हे मतदान मग झालेलं नाही. रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर.